आपल्याला गणपती बाप्पांच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, जसं की त्यांना एकदंत का म्हटलं जातं, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांना हत्तीचं मुख का आहे, मूषकच त्यांचं वाहन का आहे आणि 11 दिवस दरवर्षी ते आपल्या घरी का येतात. आपल्याला गणपती बाप्पाच्या संदर्भातील ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आणि ह्या मागील का किंवा ह्या कशा घडल्या ह्या सर्व माहिती आहे. पण माहिती नाही त्यांच्या मोठ्या भावाबद्दल, म्हणजेच भगवान कार्तिकेय यांच्याबद्दल. भगवान कार्तिकेय यांचा जन्म का झाला, कसा झाला, ते देवांच्या सेनाचे सेनापती कसे झाले, त्यांचं शस्त्र भाला हे त्यांना कसं मिळालं किंवा कोणी दिलं, हे किरकोळ जणांना माहिती आहे. पण ह्या सर्व गोष्टी फार रोचक आहेत आणि ह्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि ते आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी विकास आणि आपण बघत आहात ऐरावत वार्ता, ज्यामध्ये आपण इतिहास, गुढगाथा आणि अध्यात्म हे सोप्या भाषेत व तेवढ्याच सोप्या पद्धतीने जाणून घेतो. देवाबद्दल जाणून घ्यायचं असेल त्याआधी दैत्याबद्दल माहिती असायला हवी. तारकासूर ह्या असुराने ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी जवळपास 10,000 वर्ष निर्जल तपस्या केली. त्याचबरोबर काही कालांतराने त्याने पंचाग्नीत बसून तप केलं, म्हणजेच 5 अग्नीभोवती बसून ध्यान धारणा. त्याच्या शरीराची त्वचा जळाली, पण तो काही थांबला नाही. आपल्याप्रती एवढी भक्ती बघून ब्रह्माजी प्रसन्न झाले व तारकासुराला म्हणाले, तुला काय हवं आहे ते माग. क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला, मला मृत्यू नकोय, मला अनंत काळासाठी जिवंत राहायचं आहे. अशी मागणी ब्रह्मदेवाकडे त्याने केली. ह्यावर ब्रह्माजी म्हणाले की हे सरळ सरळ अमरत्वाचं वरदान आहे आणि हे मी तुला देऊ शकत नाही. आता तारकासुराने ह्या ठिकाणी शक्कल अशी लढवली की त्याला वाटलं महादेव हे योगी आहेत आणि त्यांची संतान ह्या जगात येणार नाही. त्यामुळे तो ब्रह्मदेवाला म्हणाला की माझा वध महादेवाच्या अंशापासून किंवा त्यांच्या पुत्रापासूनच व्हावा, नाहीतर मला कोणीही मारू शकणार नाही. असा वरदान त्याने ब्रह्मदेवाकडे मागितला आणि ब्रह्माजींनी तारकासुराला हे वरदान दिलं. पण त्याच्या काही काळानंतर तारकासुराने केवळ पृथ्वीवरच नव्हे तर स्वर्गलोक आणि नरकामध्येही उत्पात माजवणं सुरू केलं. त्याच्या हाहाकारामुळे सगळे देवही परेशान झाले होते. आणि इकडे दुसऱ्या बाजूला पार्वती आईची आपल्याप्रती म्हणजे महादेवांप्रती भक्ती बघून महादेव हे प्रसन्न झाले व त्यांना विवाहासाठी होकार दिला. आणि त्याच दरम्यान बाकी देवांनीही तारकासुराची महादेवांकडे तक्रार केली व त्याच्यापासून मुक्तीची मागणी सुद्धा. देवांच्या विनंतीने भगवान शिवाच्या तेजातून एक अग्निशिखेसारख्या दिव्या तेजकाचा निर्माण झाला. तो तेजक इतका प्रखर होता की कोणालाही त्याला थेट स्पर्श करता येत नव्हतं, अगदी अग्निदेवांना सुद्धा. अग्निदेव त्या तेजाला कसं बस घेऊन गेले, पण त्यांनाही त्या तेजकाची उष्णता सहन झाली नाही, म्हणून त्यांनी तो तेजक गंगामध्ये सोडला. गंगेच्या पाण्यात तो तेजकण 6 भागांमध्ये विभक्त झाला आणि प्रत्येक तेजकणावर एका कृतिका नावाच्या अप्सरेने मातृत्व स्वीकारलं. अंबा, संध्या, नीला, दक्षिणा, वर्णा, कुहू या 6 मातांनी त्या 6 तेजकणांना वाढवलं, त्यांचं पालन पोषण केलं. त्यातून 6 बालक निर्माण झाले आणि कालांतराने पार्वती आईने त्या 6 बालकांना एकत्र मिठीत घेतलं आणि त्यातून एक बालक निर्माण झाला, तो म्हणजे भगवान कार्तिकेय. 6 मुख असलेला बालक म्हणजे षण्मुख असंही त्यांचं नाव आहे व कृतिकांचा पुत्र म्हणजे कार्तिकेय असं त्यांचं मूळ नाव आहे. व हिंदू धर्मातील बऱ्याच गोष्टींची नोंद ज्या पुराणामध्ये आहे तो म्हणजे स्कंद पुराण, तोही कार्तिकेय यांच्यावर आधारित आहे. बालावस्थेतून कुमारावस्थेकडे वळण्याच्या वयादरम्यान कार्तिकेय तारकासुरासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झाले आणि स्वतः माता पार्वतीने कार्तिकेय यांना भाला दिला तारकासुराचा वध करण्यासाठी आणि ह्या दोघांमध्ये युद्ध झालं. एवढ्या बलवान व शक्तिशाली तारकासुराला आपल्या कार्तिकेय यांनी मृत्युमुखी पाडलं, तेही माता पार्वतीने दिलेल्या भाल्यानेच. कार्तिकेय यांचं एवढ्या कमी वयात एवढा मोठा शौर्य, एवढा मोठा पराक्रम बघून सर्व देव प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या सेनेचा म्हणजेच देवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कार्तिकेय यांना घोषित केलं आणि ह्यामुळे कार्तिकेय यांना गॉड ऑफ वॉर ही म्हटलं जातं. पण इथे सर्व काही शांत किंवा सर्वसाधारण होत नाही, उलट ह्या ठिकाणी अडचणी द्विगुणित होतात. तारकासुराला 2 भाव होते, एक शूरपद्मासूर आणि दुसरा सिंहमुखासूर. आपल्या भावाचा म्हणजे तारकासुराचा वध केल्यामुळे ते कार्तिकेय यांच्यावर चिडले होते आणि त्यांना मारण्याकरिता ते निघाले. दोघे पार तापट वृत्तीचे होते आणि त्यातल्या त्यात सिंहमुखासूर हा क्रोधाने पार वेडा झाला होता. त्याला कार्तिकेय यांना मारूनच शांत व्हायचं होतं, पण कार्तिकेय यांनी त्याचा सहज वध केला आणि बाकी होता आता शूरपद्मासूर. शूरपद्मासूर हा अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी असुर होता. त्याच्याकडे प्रचंड मोठी सेना होती, अनेक रूप घेण्याची क्षमता देखील होती. कधी तो भल्या मोठ्या पर्वताचं तर कधी मोठमोठ्या दगडांचं रूप धारण करायचा.
आणि याच्याकडे सुद्धा ब्रह्मदेवाचं वरदान होतं. जेव्हा सूरपद्मासूर हा कार्तिकेय भगवान यांच्या समोर आला तेव्हा त्याला जाणवलं की कार्तिकेय भगवान यांची शक्ती दैवी आहे आणि धार्मिक सुद्धा. याच्या पुढे कोणतेही वरदान टिकू शकत नाही. युद्धात कार्तिकेय याने सूरपद्मासूर याच्या सेनेचा सर्वनाश केला व शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी सूरपद्मासूर एका झाडात लपला. त्या झाडाचं नाव होतं कडम वृक्ष. भगवान कार्तिकेय यांनी आपला भाला त्या झाडावर फेकला आणि ते झाड दोन भागामध्ये विभाजलं आणि सूरपद्मासूर देखील कार्तिकेय यांच्या समोर दोन रूपामध्ये प्रकट झाला. पहिला म्हणजे कोंबडा, दुसरा म्हणजे मोर. आणि त्याने हार मानली. तेव्हा कार्तिकेय त्याला म्हणाले, तू माझ्या विरुद्ध युद्ध केलंस पण शेवटी शरण आलास म्हणून तुला मी नष्ट करणार नाही. तू आता माझं वाहन म्हणजेच मोर आणि माझं ध्वजचिन्ह म्हणजेच कोंबडा होशील. अशा प्रकारे भगवान कार्तिकेय यांचं वाहन मोर झाला आणि ध्वजचिन्ह कोंबडा. बरं, कार्तिकेय भगवान यांच्या संबंधित तामिळनाडू येथील तिरुचेंदूर या शहरामधील एक कथा खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे 17व्या शतकामध्ये डच लुटेरे समुद्रमार्गी तिरुचेंदूर या शहरामध्ये आले आणि तेथे त्यांनी खूप मोठी लूटमार केली. भगवान कार्तिकेय यांचं मंदिर समुद्रकिनारी होतं आणि त्या मंदिरामधील कार्तिकेय भगवान यांची मूर्ती त्या डच लुटेऱ्यांनी सोबत नेली. म्हणजेच त्यांनी ती मूर्ती चोरून नेली आणि जसं ते समुद्रामध्ये थोडं पुढे गेले तसं समुद्रामध्ये वारं वादळ सुरू झालं आणि त्या जहाजावरील एक जण म्हणाला की जर आपण ही मूर्ती समोर नेली तर कदाचित आपला जहाज बुडू शकते आणि आपला मृत्यू होऊ शकते. यामुळे ही मूर्ती आपण इथेच वाहून दिलेली बरी. आणि त्याच रात्री मंदिराच्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये भगवान कार्तिकेय स्वतः आले व त्यांनी सांगितलं समुद्रामध्ये एका ठिकाणी लिंबू तरंगताना दिसेल, त्याच्या खाली माझी मूर्ती आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते पुजारी व त्याच्या सोबतचे काही जण त्या लिंबूच्या शोधात गेले आणि खरंच त्या लिंबाच्या खाली त्यांना भगवान कार्तिकेय यांची मूर्ती दिसली आणि त्यांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना त्या मंदिरामध्ये केली. आणि या सर्व घटनेची नोंद त्या मंदिराच्या सभोवतालच्या शिलालेखामध्ये आढळते. आणि असे म्हणलं जाते की त्या दिवसापासून भगवान कार्तिकेय यांची मूर्ती त्या समुद्राच्या पाण्यापासून किंवा बाकी अडचणीपासून तेथील लोकांची संरक्षण करते. केवळ भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेर देखील अगदी श्रद्धेने भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते. जसं की श्रीलंकेमध्ये भगवान कार्तिकेय यांना कटरगामादेव म्हणून ओळखलं जातं. नेपाळमधल्या काठमांडू येथील काही प्राचीन मंदिरामध्ये कार्तिकेय यांची मूर्ती व त्यांचा मोर आजही आहे. आणि मलेशियामध्ये तब्बल 42.7 मीटर उंच एवढी कार्तिकेय भगवान यांची सोन्याची मूर्ती आहे. दरवर्षी थायपुसम सणाला लाखो भक्त तिथे सहभागी होतात. त्यांच्या विवाहाबद्दल सांगायचं झाल्यास इंद्रदेवाची दत्तक कन्या देवसेना व निसर्ग मातेची मानसपुत्री वल्ली ह्या त्यांच्या 2 पत्नी आहेत. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओचा उद्देश काय की जेव्हाही आपण महादेवांची, माता पार्वतींची किंवा गणपती बाप्पांची पूजा करतो तेव्हा एक क्षणासाठी आपण भगवान कार्तिकेय यांनाही स्मरण केलं पाहिजे, यांनाही आठवलं पाहिजे. म्हणजे यामुळेच आपले काम अजून थोड्या सोप्या मार्गाने होतील. आणि तुम्हाला ह्या प्रकारच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि गुढकथांची आवड असेल तर ऐरावत वार्ता या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. मी यापुढे अजून रोचक मुद्दे आपल्या समोर आणील, त्यांना चांगल्या प्रकारे प्रस्तुत करील. यामुळे तुम्हाला आणि मलाही काही ना काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. धन्यवाद.